आज मी इथे काढलेले बरं का पापड्या घालायचं काम. तर मला साबुदाण्याच्या पापड्या बनवायच्या होत्या उपवासाला. आता आम्हाला काही घरात कोणाला उपवास नसतात कधीतरी, पण आईला आणि अण्णाला उपवास दर आठवड्याला असतात आणि एकादश पण असते. तर म्हटलं साबुदाण्याच्या पापड्या घालूया. तसं मला आई दरवर्षी देते. तसं 10 वर्ष झालं मी इथे राहते, तर आईकडूनच मला सर्व पापड्या वगैरे असतात, उपवासाच्या असो किंवा तांदळाच्या असो किंवा कोरवड्या असो काही पण. पण यावर्षी ना आई इथे असल्यामुळे आई बोलल्या की मी आहे तर मग कशाला आपण इथेच बनवूया. तर मग आई मदतीला असल्यामुळं त्यांनीच हा घाट घातला आणि मस्त इथे मी पापड्याची तयारी वगैरे केली, सर्व तयारी केली. आता टेरिसवर आम्ही पापड्या घालायला आलो मस्तपैकी. आणि ऊन इतकं खूप होतं, तसं आम्हाला 10 वाजले होते घालायला, तर ऊन खूप होतं आणि हे माझं बाळपण मध्ये एकदम लोडबुड करत होतं. परत पापड्या वगैरे घालून त्याला स्कूलला सोडायची तयारी पण केली, त्याला सोडायचं होतं स्कूलला. मग आता हे दिवसभर पापड्या वाळणार होत्या आणि मग घालायला उशीर झाल्यामुळं तर काय माहिती दिवसभर वाळतील की नाही, मग रात्री पण वरीच ठेवायचं होतं. आता उन्हाचं इथं काय करणार, मग आम्ही मस्त ज्यूस वगैरे घेतलं. आणि हे बघा दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ. तर दुसऱ्या दिवशी सगळ्यांना कामाला लावलं. पापड्या अशा काढून घेतल्या मस्तपैकी आणि इकडे मी भाजीची तोपर्यंत तयारी केली. मला डब्याला न्यायची होती भाजी, इकडे चपाती बनवली आणि त्याच्यानंतर मग असा हा आमचा दिवस गेला. आणि तुम्हाला हा ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब. हा फायनली अशा पापड्या झाल्यात माझ्या एकदम टोपल्यावर 2.5 किलोचं प्रमाण होतं.